तुम्ही कधी चुरमा लड्डू खाल्लेत का? मला तर खूप आवडतात आणि माझी मम्मी खूप छान बनवते. आज ती बनवते तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. चुरमा लड्डू म्हणजे काय? तर गव्हाच्या पिठाचेच लाडू असतात, पण पीठ थोडंसं वेगळं असतं. तुम्ही दुकानात सांगितलं ना लाडू बनवायचे, तर तो तसं तुम्हाला पीठ देतो. तर सर्वात आधी मम्मीने काय केलं, पीठ घेतलं आणि त्याच्यात ना थोडं-थोडं पाणी टाकून ना पीठ असं मळून घेतलं. जास्त पीठ नरम नाही मळायचंय, कडकच मळायचंय आणि त्याच्या अशा वाट्या बनवून घेतल्या. त्याच्यानंतर ते ना फ्राय करायचं आहे. तुम्ही तुपात पण करू शकता, तेलात पण करू शकता. मम्मीने तेलात केलेलं आहे. आम्हाला तूप जास्त आवडत नाही म्हणून. तर असे तळून घेतले आणि बघा असे गोल्डन झाले आहेत. असेच कडक त्याला तळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ना लगेचच गरम ते तोडायला घ्यायचे. कारण त्याचा ना आपल्याला चुरा करायचा आहे. ते थंड झाल्यावर तुटत नाही. म्हणून ते गरम-गरमच मम्मीने ना असे तोडून घेतले. तोडून ना त्याचा असा बारीक चुरा करून घेतला हाताने कारण मिक्सरला लावायचे होते. त्याच्यानंतर मिक्सरला लावलं आणि त्याची अशी ना पावडर बनवून घेतली आणि ती थंड व्हायला ठेवली. त्यानंतर मम्मीने ना इकडे डिंक तळायला घेतलं कारण डिंक आहे ना कंबरदुखीसाठी खूप बेनिफिट देतं. त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स तळायला घेतले. ड्रायफ्रूटमध्ये मम्मीने काजू आणि बदामच घेतले. तुम्ही पिस्ता वगैरे पण घेऊ शकता. तर त्याच्यानंतर तिने थोडंसं तूप टाकलं आणि ना गूळ असं मेल्ट करून घेतलं. चांगलं असं लिक्विड फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्या ज्या तळलेल्या गोष्टी आहेत त्या पावडरमध्ये मिक्स करून घेतल्या. त्यावर मेल्ट केलेलं गरम गूळ टाकलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यावर साजूक तूप गरम केलं आणि ते साजूक तूप पण तिने टाकलं आणि व्यवस्थित तिने सगळं मिक्स करून घेतलं. मिश्रण गरम असतानाच मम्मीने ना लाडू वळायला घेतले. हे लाडू खूप हेल्दी बनतात. सकाळी जर तुम्ही नाश्ता न करता एक हा लाडू खाल्ला ना तरी खूप होऊन जातो आणि हा लाडू ना ऑल सीझन आपण खाऊ शकतो. तर अशी झटपट या लाडूची रेसिपी होती. तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.